गुड मॉर्निंग स्टुडंट. सर्वांना शुभ सकाळ. हॅव अ नाईस डे. आज विभाग 1 मधील आपण कोल्हटकरांची बहु असोत सुंदर ही कविता शिकणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने ही कविता महत्त्वाची नसली तरी तोंडी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी अशी ही कविता आणि तिचा काव्यानंद किंवा आस्वाद आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, कोल्हटकरांना मराठीतील आद्यकवी म्हटलं जातं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी 1 दशक कवितेची सेवा केली. मराठीतील विनोदी लेखक, कवी व समीक्षक या नावाने त्यांना ओळखलं जातं. इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण त्यांचं विदर्भातील अकोला येथे झालं. त्यांचे वडील अमरावतीला शिक्षक होते. कोल्हटकरांना बालपणापासूनच नाटकांची अत्यंत आवड. विशेषतः वडिलांमुळं त्यांना लहानपणी अनेक नाटकं जवळून पाहायला मिळाली. 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी कोल्हटकरांनी पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच डेक्कन कॉलेजमध्ये त्यांना शिवराम परांजपे, विका राजबडे, एस देव यांच्यासारखे व्यासंगी उच्चप्रभू शिक्षक लाभले. विका राजबडे हे इतिहासाचार्य आहेत. शिवराम पंत परांजपे यांनी काळ नावाचं दैनिक चालवलं आणि याच शिक्षकाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा लाभली. कोल्हटकरांनी पुण्यात असताना पहिल्यांदाच मृच्छकीटक या नाटकात अभिनय केला. तसंच उच्च शिक्षण घेत असतानाच विक्रम शशिकला या नाटकावर विविध ज्ञान विस्तार या मासिकातून समीक्षा लिहिली. ती त्या काळात अत्यंत गाजली. पुढे इसवी सन 1887 कोल्हटकरांनी पुण्यातच LLBचे शिक्षण पूर्ण केले व त्यांनी आपल्या गावी अकोला येथे वकिलकीचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे लहानपणापासूनच कोल्हटकरांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे पैलू पडत गेले. त्यांचे वडील असतील, त्यांचे मित्र असतील किंवा पुण्यात आल्यानंतर शिवराम पंत परांजपे असतील, विका राजबडे असतील, एस देव असतील, या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक हाडामासाचा कवी, एक हाडामासाचा नाटककार, एक हाडामासाचा कादंबरीकार घडत गेला. मित्रांनो, कोल्हटकरांची काही नाटके अत्यंत लोकप्रिय त्या काळात झालेली आपल्याला दिसून येतील. त्यामध्ये नावे लक्षात ठेवा: गुप्तमंजुषा, वधूपरीक्षा, जन्मरहस्य, वीरतनय, परिवर्तन, शिवपावित्र्य, प्रेमशोधन, मतिविकार, सहचरणी, मायाविवाह आणि मूकनायक ही त्यांची त्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली नाटके आहेत. जसेच चांगले कलाकार होते, नाटककार होते, तसेच कोल्हटकर हे कादंबरीकार सुद्धा होते. त्यांच्या नावावर 2च कादंबऱ्या आहेत. त्यामध्ये ज्योतिष गणित आणि श्यामसुंदर यासोबत त्यांनी विनोदी लेखनसुद्धा केलेले आहेत. विनोदी लेखनामध्ये सुदाम्याचे पोहे आणि 18 धान्याचे कडबोळे हे 2 लेख आपल्याला दिसतात. खऱ्या अर्थानं कोल्हटकर प्रकाशात आले ते सुदाम्याचे पोहे व बहु असोत सुंदर या गौरवगीताच्या माध्यमातूनच. अशा प्रकारे आपण त्यांचा छोटासा परिचय करून घेतला. कोल्हटकर पुणे येथे भरलेल्या 2ऱ्या कविता संमेलनाचे अध्यक्ष होते. तर इसवी सन 1927 पुण्यात भरलेल्या 13व्या मराठी साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपदसुद्धा भूषविलं. असो, तर अशा आगळ्या वेगळ्या कवीची बहुत असोत सुंदर ही कविता आपण पाहणार आहोत. या कवितेमध्ये कोल्हटकरांनी
महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रात भक्ती शक्ती ह्या कशा हातात हात घालून चालतात या सर्वांचं चित्रण दर्शन वाचकांना घडवलेलं आहे. कुसुमाग्रजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कणखर देशा सह्यगिरीच्या देशा आणि दगडांच्याही देशा, माणिक मोत्यांच्या देशा. अशा प्रकारे ही कविता आपण आज अभ्यासू. पहा, बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्राचे गौरवगीत गाताना कवी म्हणतो, जगाच्या पाठीवर अनेक देश आणि प्रदेश आम्ही पाहिलेले आहेत, परंतु वैभवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र आम्हाला अत्यंत प्रिय आहे. ही परंपरा कोणती? तर इतिहासाची, शत्रूशी झुंज देण्याची, संतांची, अध्यात्माची, भक्ती शक्ती आणि वैराग्याची अशी ही परंपरा आहे. अशा प्रकारे या पहिल्या कडव्यातून कवीला वाचकांना सांगायचं आहे. गगनभेदी गिरिविन अणु नच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटके वरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशय नंदाविने, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सह. मित्रांनो, बहु या शब्दाचा अर्थ होतो पुष्कळ, संपन्न या शब्दाचा अर्थ होतो वैभवपूर्ण, गगनभेदी या शब्दाचा अर्थ आहे गिरीपर्वत, अणु या शब्दाचा अर्थ होतो छोटासा कण, आकांक्षा पुढती या शब्दाचा अर्थ होतो मनोकामना, आणि तुरुंग किंवा तुरुंगी या शब्दाचा अर्थ होतो घोडा किंवा अश्व. मित्रांनो, महाराष्ट्राचं चित्र जर आपल्या डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्राला सह्याद्री पर्वत लाभलेला आहे. परकीय शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी भारताच्या उत्तरेला जसा उत्तुंग हिमालय उभा आहे, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्यगिरी किंवा सह्याद्री पर्वत उभा आहे. सह्याद्रीच्या रांगातून मराठ्यांनी वैभवशाली इतिहास घडवला. राज्यावर चालून आलेली मुस्लिम सुलतानी संकट परतावून लावले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्वाभिमानापुढे शत्रूंनी आपल्या तलवारी खाली टाकल्या, आणि म्हणूनच कवीला या पहिल्या कडव्यातून त्यांचा स्वाभिमान, देश अभिमान यांचा गौरव करावासा वाटतो. आणि कवी म्हणतो, त्यांच्या स्वाभिमानापुढे आम्हाला काय ठेंगणं आहे? आकाश देखील ठेंगणं आहे. विचार करा, राजा छत्रपतीचा स्वाभिमान आणि अभिमान किती मोठा होता. इतिहासाची पानं जर तुम्ही चाळली तर आपल्या लक्षात येईल, जेव्हा आग्र्याला बादशाने शिवाजीला कैद केलं आणि दरबारामध्ये दुसऱ्या दिवशी शिवाजी जेव्हा उभे राहतात, तेव्हा छत्रपतींच्या लक्षात येतं की ज्या मुस्लिम सरदारांच्या पाठी मी दऱ्याखोऱ्यामध्ये पाहिलेले आहेत, माझी तळपती तलवार पाहून जे शत्रू पळून गेले, त्या सरदारांच्या पाठीमागे मला या बादशाने उभा केलेला आहे. आणि म्हणून राजांना या ठिकाणी थोडासा अपमान वाटतो, त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान दुखावला जातो. जीवाची कुठलीही तमा न बाळगता आई जगदंबेचं नाव घेऊन आणि स्मरण करून राजा शिवाजी बादशाला उलट उत्तर भरल्या दरबारात देतात आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान जपतात. मित्रांनो, हा जसा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, तसंच आपल्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या
नद्यासुद्धा लाभलेल्या आहेत. त्यामध्ये भीमा आहे, नर्मदा आहे, गोदावरी आहे, तापी आहे, चंद्रभागा आहे, मुळा आहे. यासारख्या कितीतरी नद्यांची नावे आपल्याला घेता येतील. जसा आमचा इतिहास उज्ज्वल आहे, जशी त्याची गौरवशाली परंपरा आहे, तसंच या नद्यांमुळे आमच्या महाराष्ट्राचा हजारो मैलाचा प्रदेश सुपीक, सुजलाम आणि सुफलाम झालेला आहे. या नद्यांच्या पाण्यावरच आमचा बळीराजा, आमचा शेतकरी मोती पिकवण्याचं काम करतो आणि हे आमचं धान्य आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन या जगाला पोचण्याचं काम करत आहोत. अशा प्रकारे या पहिल्या कडव्यातून कवीला मराठी शाहीचा इतिहास, आमचा स्वाभिमान, वेगवेगळ्या असणाऱ्या नद्या, या सर्वांचं चित्रण वाचकांपुढे उभं करून वाचकांना एक नवी दिशा देण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, या पहिल्या कडव्यातून आपण काय शिकायचं, तर मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला जर कोणी अटकाव करण्याचा, विरोध करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचं ते दुस्साहस होणार आहे. त्याला प्रत्युत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रसाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौतिकाही मूल्य मुळी नुरे, रमणीची कुस जिथे नम निखणी ठरे, शुद्ध तिचे शिलही उजळवी गृहा. बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश. मित्रांनो, दुसऱ्या कडव्यातून कवीला या ठिकाणची माता, तिचं पावित्र्य आणि तिने जन्म दिलेल्या जे नररत्न आहेत, ज्यांनी इतिहास घडवला, त्याचं चित्र वाचकांपुढे उभं करायचं आहे. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतो, माझ्या महाराष्ट्रामध्ये हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत. हृदयाची पवित्र मंदिरे असताना भव्य राजवाडे कशाला हवेत? सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी क्षेत्रे या महाराष्ट्र भूमीमध्ये वसले आहेत. त्यापुढे रत्ने किंवा मोतीसुद्धा फिके पडतात, कमी पडतात. इथल्या मातेची कुस म्हणजे कर्तृत्वान नररत्नांच्या खाणी आहेत, खाणिया 100 नमरी सोनं आहे, सोनं. मग कोण आहेत त्या माता ज्यांनी शिवबाला जन्म दिला? त्या जिजाऊ. ज्यांनी प्रत्यक्ष दत्तप्रभूंना जन्म दिला त्या माता अनुसया. यांचा इतिहास पहा. मित्रांनो, जिजाऊ ही जाधवांची लेक. सिंदखेड राजा हे तिचं माहेर. जिजाऊंना जेव्हा दिवस जातात, डोळे लागतात, तेव्हा त्यांचे वडील औरंगाबादपासून जवळ असलेल्या खुलताबादच्या किल्ल्यात त्यांना संरक्षणासाठी ठेवतात. आणि एक दिवस रात्री या किल्ल्याला मुसलमानांचा वेढा पडतो, शत्रूचा वेढा पडतो. त्या किल्ल्यामध्ये आई जिजाऊ, 4-5 मावळे आणि किल्लेदार, एवढेच काय ते. वेढा पडल्यानंतर शत्रूची संख्या पाहून किल्लेदार आई जिजाऊला दक्ष करतो. जिजाऊ, किल्ला शत्रूला ताब्यात घ्यायचा विचार आहे. आपण तर फक्त 10 ते 15 लोक, फिरंगी बहुसंख्य आहे. माते, आपला निभाव कसा लागणार? पण प्राणाच्या श्वासापर्यंत, जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
आम्ही संरक्षण करूच. मित्रांनो, काय त्या मातेचं शौर्य, काय त्या मातेचं धाडस, हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच अशी माता नररत्नाला जन्म देऊ शकते, जे नररत्न इतिहास घडू शकतं. मित्रांनो, आई जिजाबाई घोड्यावर टांग मारते, घोड्याचा लगाम मोडते आणि खुलताबादच्या किल्ल्यातून थेट साताऱ्याकडे कूच करते. विचार करा, सातारा ते खुलताबाद अंतर आहे 400-450 किमीचं. आणि त्यावेळी घोड्याच्या माध्यमातून जिजाऊने ते अंतर कापलं केवळ 3 तासामध्ये. त्या घोड्याचा वेग काय असेल आणि आई जिजाऊचा विचार करण्याचा वेग काय असू शकतो, याचं चित्र त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, आई जिजाऊ पोटातल्या शिवबासह सही सलामत शत्रूच्या तावडीतून सापडतात. आई जिजाऊने शिवबावर गर्भसंस्कार केले आणि म्हणूनच हे हिंदवी स्वराष्ट्र, हा हिंदवी महाराष्ट्र, हा हिंदवी राज्य घडू शकलं. माता अनुसूयेने तर आपल्या पातिव्रत्याची परीक्षा देऊन प्रत्यक्ष दत्तप्रभूंना जन्म दिला. आणि म्हणूनच कवी म्हणतो, इथल्या मातेला सुद्धा आमचा सलाम आहे, इथल्या नररत्नांना सुद्धा आमचा सलाम आहे. चला बोलूयात पुढच्या कडव्याकडे. नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमुचे ही शोरे मावळे, दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले, यन्नम्मा परी सुणी रिपू शमित बल आहा. हातात उघडी तलवार घेऊन, शमशेर घेऊन जेव्हा मावळे शत्रूवर तुटून पडतात, तेव्हा शत्रूची सेनाही पराजयाने झोकाळून जाते. घोड्यावरून मावळे जेव्हा चहूबाजूनी दौडत येतात, तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीचा पराक्रमी असतो. यांची कीर्ती ऐकून शत्रूसुद्धा हतबल होतो. सह्याद्रीच्या रांगातून वैभवशाली इतिहास घडलेला आपण पाहिलेला आहे. या सह्याद्रीच्या रांगामध्ये शाहिस्तेखान असेल, मराठी राज्यावर चालून आलेला अजगर अफजल असेल, यासारखे कितीतरी मुस्लिम सरदार असतील. या सर्वांना धूळ चारण्याचं काम छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेलं आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, अफजल खान जेव्हा दिल्लीतून मराठी शाहीवर चालून येत होता, तेव्हा राजा शिवाजीच्या मनामध्ये अनेक विचार निर्माण होते. दिल्लीमध्ये राणीने एकदा दरबार भरवला आणि राणी त्या दरबारात म्हणाली, है कोई मर्द जो दक्खन के सिवा का गर्दन काट के हमारे सामने ला सके. मित्रांनो, हजारो सरदार असताना सुद्धा दिल्लीच्या दरबारामध्ये कोणीही शिवबाच्या प्राण घेण्याचा विडा उचललेला नव्हता. परंतु लोखंडी पहार वाकवणारा, पिसाळलेला हत्ती आपल्या काबूत ठेवणारा, अजगरासारखा आगडबंब असलेला अफजल जेव्हा शिवाजीच्या प्राणाचा विडा उचलतो आणि महाराष्ट्राकडे कूच करतो, तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अनेक विचार निर्माण होतात. अफजल खान आणि खानासारखा शत्रू जर राज्यावर चालून येत असेल, तर आपल्या मराठी शाहीची, आपल्या राज्याची विल्हेवाट तो लावल्याशिवाय राहणार नाही. राजे अनेक दिवस विचारात असतात. आई जिजाऊ अनेक दिवस विचारत असते.
अफजल तर चालत असतो, प्रत्येक प्रदेश पदक्रांत करत असतो. घोडदळ असतं, हत्ती असतात, 4 ते 5 लाखांपर्यंत सैनिक असतं आणि चालताना राज्याकडे येत असताना तो प्रत्येक प्रदेश उद्ध्वस्त करत येत असतो. मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्रामध्ये अफजल येऊन धडकतो तेव्हा मात्र राजांना आणखीन चिंता पडते. परंतु या हिंदवी स्वराज्याला आई जगदंबेचा कौल असल्यामुळे, आई जिजाऊंचा आशीर्वाद असल्यामुळे राजा डगमगत नाही आणि कधीकधी शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची असते. या उक्तीप्रमाणे अजगरासारख्या अफजलला समोरासमोर रणांगणामध्ये मैदानात समोर जाऊन निभाव लागणार नसल्याचं राजांचं लक्षात येतं आणि एक दिवस प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरते. मित्रांनो, इतिहास तुम्हाला माहीत आहे. दोघंही एकमेकांना भेटतात, परंतु अफजल खान या भेटीमध्ये शिवाजीच्या पाठीत खंजीर खुपासण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आणि शिवबांच्या जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा आपल्या आई जगदंबेने दिलेल्या वाघनख्याच्या माध्यमातून अफजलचं पोट राजा फाडतो आणि अफजलसारखा शत्रू त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी गारद करतो. असे कितीतरी संकट मराठी राज्यावर आले, पण राजा छत्रपती असो, संताजी धनाजी असोत, तानाजी मालुसरे असो, यसाजी कंक असो, कितीतरी मराठी शाहीतले सरदार आणि त्यांची नावं घ्या, या सर्वांनी अभिमानाच्या स्वाभिमानाच्या जोरावर हे हल्ले परतून लावलेले आहेत. म्हणूनच कवीला महाराष्ट्राचा गौरव सांगताना हा संपूर्ण इतिहास वाचकांना सांगावासा वाटतो. कुठेही आम्ही हतबल झालेलो नाहीत, कुठेही आम्ही डगमगलेलो नाहीत. आम्हाला एक उज्ज्वल परंपरा आहे. आणि मित्रांनो, हेच पहा, आज कोरोनासारखा महाभयानक रोग आमच्या महाराष्ट्रामध्ये थैमान घालत असताना सुद्धा आम्ही स्वाभिमानाने अभिमानाने उभे आहोत. कोविड-19 या महाभयानक संकटाचा सामना देखील आम्ही स्वसंरक्षण करून, छत्रपतींचा इतिहास आठवून, आई जगदंबेचं स्मरण करून त्याचा सामना करतो आहोत. कुठेही आम्ही एकटे पडलेलो नाहीत, कुठेही हतबल झालेलो नाहीत. आणि हेच कवीला सुद्धा सांगायचं आहे. मित्रांनो, विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एक वटुनी कार्य साधती, पसरे यत कीर्ती असी विस्मया वहा. या चौथ्या कडव्यातून कवीला काय सुचवायचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये असणारा शौर्य, अध्यात्म, संस्कार आणि संस्कृती हे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालतात. जरी पटक्यांचा भगवा झेंडा अभिमानाने वाऱ्यावर सतत डोलत असतो. धर्म असेल, राजकारण असेल, नीती असेल, शासन असेल, अध्यात्म असेल, ही सर्वजण एकमेकांसोबत एकमेकांच्या हातात हात घालून गुण्या गोविंदाने नांदत आहे. धर्म म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, शासन म्हणजे काय, नीती म्हणजे काय, सदाचार म्हणजे काय, याचा जर विचार आपण केला तर आपल्याला दिसून येईल. मराठी राज्य चालवत असताना राजा छत्रपतींनी धर्म आणि नीती यांचं पालन केलं आणि म्हणूनच मराठी राज्याचा भगवा अटके पार लागला. युद्धामध्ये पराभूत झालेल्या राजपूत राजाची जेव्हा
सुंदर पत्नी मराठी सरदार छत्रपतींना भेट देण्यासाठी आणतात आणि दरबारात तिला उभं करतात. या सरदारांचा एक माणूस असतो की राजा जेव्हा या सुंदर स्त्रीला पाहिल तेव्हा तो मोहित होईल आणि मग आपल्याला मोठं बक्षीस मिळेल. पण जेव्हा या मातेला भर दरबारामध्ये उभं केलं जातं तेव्हा राजा छत्रपती उठून उभा राहतो, तिच्यापुढे नतमस्तक होतो आणि म्हणतो, माते, आमच्या आई जर सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. हा मातेला, तिच्यामध्ये असणाऱ्या पतिव्रत्याला राजाने केलेला सलाम आहे. धर्म हेच सांगतो, परस्त्री माते समान असते. परकीयांचं धन हे माती समान असतं. हेच आम्हाला धर्माने आजपर्यंत शिकवलेलं आहे आणि त्याचा अभिमान सुद्धा जसा कवीला आहे तसाच आम्हाला सुद्धा आहे. आणि अगदी मान सन्मान करून ही राजपुतांची पत्नी राजा परत तिच्या राज्यामध्ये पाठवून देतो. राजकारण आहे. इतिहासातलं राजकारण पहा आणि आजचं राजकारण पहा. परंतु जेव्हा राज्यावर संकट येतं तेव्हा सर्वजण कसे एकत्र येतात यातही चित्र आम्ही वेळोवेळी पाहिलेलं आहे. आमचा भगवा झेंडा सतत वाऱ्यावर डोलत असतो. कसा डोलत असतो? अभिमानाने आणि स्वाभिमानाने. आणि सर्वांना तो एकच संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो का मित्रांनो, धर्म, संस्कार, संस्कृती, नीती, शासन यांचं रक्षण करा, यांना जपा आणि त्यांची वाढ करा. जाता जाता कवीने वाचकांना एक आवाहन केलेलं आहे. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखणी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. आठवणीतल्या कविता भाग 1. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 1 या ग्रंथातून आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. वाचकांना जाता जाता कवीने मोठे आवाहन केलेले आहेत की महाराष्ट्राचे हे गौरवगीत तुम्ही विसरू नका. ते नेहमी तुमच्या मुखात, ध्यानात, कानात आणि मनात ठेवा. या गीताची प्रेरणा, त्याचं तेज, त्याचं धैर्य मनामध्ये ठसू द्या. बोलण्यात आणि लिहिण्यात सुद्धा मराठी भाषेचा, मराठी शब्दांचा, मराठी वर्णांचा गौरव करा आणि महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम ठेवा. आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणाशी सदैव आम्ही समर्पित करणार आहोत, अशी मनोकामनासुद्धा कवीने जाता जाता व्यक्त केलेली आहे. असो, प्रस्तुत कवितेतून महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा, तिचं महत्त्व, तिचा गौरवशाली इतिहास या छोट्याशा गीतातून कोल्हटकरांनी आपल्यासमोर हुबेहूब उभा केला. तोंडी परीक्षेमध्ये या कवितेवर काही छोटेसे प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा परिचय द्या. त्यांच्या नाटकाविषयी बोला, त्यांच्या काव्याविषयी बोला. महाराष्ट्राच्या गौरव गीतातून कवीला काय सुचवायचं आहे, या कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती. अशा प्रकारे 4 ते 5 प्रश्न हे तोंडी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. असो, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.